असतील. माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केला आणि त्यांच्या कानावर देखील ही गोष्ट माहिती आहे की मी आदरणीय पवारसाहेबांना भेटणार आहे, त्यामुळे चिंता नसावी. साहेबांची सदिच्छा भेट जवळजवळ 3 वर्षानंतर मी घेतली. अनेक आठवणींनी उजाळा साहेबांनी गप्पा मारताना दिला, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांनी नवीन वाटचाली शुभेच्छा देखील दिल्या आणि एक बरेच दिवसानंतर साहेबांशी गप्पा मारायचा योग आला, याचा मनामध्ये खूप आनंद आहे. परंतु सर, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस कलह जो समोर येताना पाहायला मिळतोय. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सध्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत, परंतु त्यांना कोणत्या पदावरती नाही आहे. ही गोष्ट मात्र सत्य आहे का? कारण की काल देखील अनेक लोक त्यांच्या पक्षाचे नेते म्हणतात की ते पदावरती आहेत म्हणून. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांना किंवा नेत्यांना याबाबत विचारलं तर चांगलं राहील. मी माझी वैयक्तिक भेट घेण्यासाठी साहेबांना भेटायला आलो. 2च दिवस झाले तुमचा पक्षप्रवेश होऊन, म्हणून हा प्रश्न करणं महत्त्वाचं आहे. कारण की 2 दिवसांमध्ये एवढ्या काही उलाढाली म्हणजे बदल झालेले नाही आहेत. तुम्ही तिथे त्या सगळ्या प्रक्रियेत विशेष महत्त्व आहे, कारण 2 दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल तटकरे भेटून गेले होते. त्यानंतर त्याच्याजवळ असणारा एक नेता जो शिवसेनेत जरी गेला असला तरी शरद पवारांच्या भेटीला तो पण देखील पोहोचला. असं आहे की आदरणीय पवारसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला सगळेच जण येत असतात. मी देखील एक छोटा कार्यकर्ता आहे. मी आज साहेबांची सदिच्छा भेट आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काय चाललं आहे त्याबाबत त्यांच्या पक्षाची लोक मत देतील. शिवसेनेबद्दल काही प्रश्न असेल तर मी नक्की उत्तर देईन, पण माझी ही वैयक्तिक भेट होती आणि ही माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, तसंच शिवसेनेचं युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दोघांनाही या भेटीबद्दलची माहिती आहे. मुळात जी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित झाली राष्ट्रवादीची, त्याच्यामध्ये जुन्या जाणत्या नेत्यांना बगल देऊन नवीन जे नेतृत्व आहे किंवा नवीन जी मुलं आहेत त्यांना पुढे करण्यात आल्यामुळं तुमच्यासारखे जे ज्येष्ठ नेते आहेत ते नाराज झाले आणि म्हणून ते दुसऱ्या पक्षात गेले, अशा सुद्धा चर्चा आहे. तर नव्यांना ही जी काही संधी दिली जाते आणि जुन्यांना जे काही डावललं जात आहे त्यामुळे तुम्ही नाराज होऊन पक्ष सोडला. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. कुठल्याही प्रकारची नाराजी माझ्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल नाही आणि त्यामुळे मी 14 तारखेला दुपारी 3:30 वाजता सर्व पदांचा राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी